कालच्या माझ्या भाषणाचा वृत्तांत वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी वेगवेगळ्या पद्धतीने दिला आहे. ज्या मराठी वर्तमानपत्रांनी दिला आहे त्याच्यामध्ये जे मी बोललो नाही ते त्याने माझ्या तोंडी घातलं आहे. कदाचित त्यांना स्वतःच्या मनातले काही मुद्दे वापरायचे असतील, पण ते त्यांनी स्वतःच्या मनानं वापरलं तर माझ्या तोंडी घालण्याचं काही कारण नव्हतं. इंडियन एक्सप्रेसने जी बातमी छापली आहे ती पूर्णपणे बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीमधला आशय कुठेही सापडणार नाही. मुद्दा राहिला 26/11च्या हल्ल्याची माहिती सरकारला होती की नाही, तर ह्या प्रश्नाचं उत्तर तेव्हाच्या सरकारने तेव्हाच दिलं होतं. 30 जून 2008ला त्यावेळेच्या राज्य सरकारने एक प्रेस नोट प्रसिद्धीला दिली होती आणि त्याच्यामध्ये अशा तऱ्हेचा हल्ला मुंबईवर होऊ शकतो याची शक्यता गृहीत धरून मुंबईमध्ये काय काय केलं पाहिजे ह्याची चर्चा राज्य सरकारने केली. अशा तऱ्हेची माहिती देणारी ती प्रेस नोट होती आणि त्यामध्ये संभाव्य जागा कुठल्या कुठल्या असू शकतात ह्याची जी यादी दिली होती ती 85% बरोबर यादी होती. याचा अर्थ राज्य सरकारला अशा तऱ्हेच्या हल्ल्याची पूर्वसूचना पुरेशा आधी मिळाली होती. जूनमध्ये 30 जूनचं हे प्रेस नोट आहे. हल्ला झाला 26/11ला, म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 5 महिने अगोदर राज्य सरकारलाही माहिती मिळाली होती. असं असताना तो हल्ला रोखता का नाही आला? त्याची जबाबदारी कुणाची आहे? मग ह्या अपयशाची जबाबदारी कुणाची? कारण त्या हल्ल्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांचे 3 वरिष्ठ अधिकारी, 16-17 पोलीस, सुरक्षा दलांमधले जवान हे मारले गेले, 166 नागरिक मारले गेले. म्हणजे हा काही सामान्य हल्ला नव्हता. आणि माहिती असून राज्य सरकारला तो का रोखता आला नाही हा प्रश्न मी तेव्हाही विचारला होता. मध्यंतरीच्या काळातही पुन्हा पुन्हा विचारला आणि आता त्या प्रश्नाला पुन्हा महत्त्व अशासाठी आलं की तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर या सगळ्या प्रश्नांची चर्चा पुन्हा सुरू झाली आणि ती स्वाभाविक आहे. त्या तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर काँग्रेस ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देते आहे ते बघून तर कुठल्याही सुजाण माणसाला धक्का बसेल, आश्चर्याचा धक्का बसेल की काय त्यांच्या मनामध्ये काही कुठे अपराधाची भावना आहे का, की त्यांच्या मनामध्ये काही वेगळं आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काँग्रेसने आणि त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी दिलीच पाहिजेत. त्यांच्यावरती ह्या प्रश्नांची उत्तरं देणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांनी त्याबद्दल बोललं पाहिजे आणि हेच मी बोललो. याचा अर्थ त्याच्यात यांचा हात आहे असं काही तुम्हाला म्हणायचं? काँग्रेस मी कुणाचाही हात आहे असं कधीही बोललो नाही, पूर्वीही बोललो नव्हतो, आजही कालही बोललो नाही, आजही बोलणार नाही. माझा प्रश्न असा आहे की हेडलीला पळून जायला मदत कोणी केली? हेडली मुंबईतूनच पळून गेला, तो का जाऊ शकला? ही सगळी माहिती मिळाल्यानंतर हल्ले का रोखले गेले नाहीत? या प्रश्नांची उत्तरं त्यावेळेच्या सरकारनेच दिली पाहिजे. आता त्यावेळेचं सरकार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी उत्तरं त्याची द्यायची. वाटण्याचं काय मत? तुमचं काय मत आहे? हल्ला रोखला गेला असं तुम्हाला कोणाला वाटतं का? मत असण्याचा काय प्रश्न आहे यात? पण त्यातले जे सत्ताधारी जे तुम्ही आता म्हणताय त्यातले बरेच आता तुमच्या सोबत आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. अजितदादांना या संदर्भात विचारणा केली असता ते म्हटले सरकार आपलं आहे, चौकशी करावी. स्वाभाविक आहे, माझी तीच अपेक्षा आहे की आत्ता तहव्वूर राणाच्या संदर्भामध्ये आणि त्यातून समोर आलेल्या सगळ्या नव्या माहितीच्या संदर्भामध्ये याची चौकशी झालीच पाहिजे. आणि मला हा पूर्ण विश्वास आहे की अजितदादा किंवा त्यांच्याबरोबरचे जे कोणी मंत्री होते, कारण अजितदादांकडे गृह खातं नव्हतं, ही जबाबदारी गृहमंत्र्यांची असते, मुख्यमंत्र्यांची असते. त्यामुळे ही चौकशी झालीच पाहिजे. नाही, पण तुम्ही जरी थेट म्हणत नसलात की सरकार त्यावेळी सरकारला हे सगळं माहिती होतं या हल्ल्यासंदर्भात, सरकार NCP आणि राष्ट्रवादीचं होतं, याचा अर्थ तोच होतो की यांना या सगळ्यांचा सहभाग होता असं अर्थ कुणी काय काढायचा हा माझा मुद्दा नाही. मी जी वस्तुस्थिती आहे तीच लोकांसमोर ठेवतो, तेव्हाही ठेवत होतो, आजही ठेवतो. आणि त्याच्याबद्दल वस्तुस्थितीबद्दल वाद कशासाठी, म्हणजे काय असू शकतो? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.